नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय इयत्ता 10वी 10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 2 चं सगळ्यात महत्त्वाचं चॅप्टर 6 नंबरचं चॅप्टर मित्रांनो। यामधला प्रॅक्टिस सेट नंबर 6.1 आज आपण बघणार आहोत। या अगोदर आपण 5th चॅप्टर आणि त्या अगोदरचे सगळे चॅप्टर्स बघितलेले आहेत। या अगोदरच्या काही व्हिडिओज तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी या आधीच्या व्हिडिओची लिंक तुमच्या सोबत शेअर केलेली आहे। ठीक आहे, तर मित्रांनो जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर दोन महत्त्वाच्या गोष्टी। सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक तुमच्या सोबत शेअर करतो। त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा। त्यावरती खूप सारे अपडेट बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने ज्या काही असतील त्या मी तुमच्या सोबत शेअर करतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, जर तुम्ही अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। ठीक आहे, तर बघा मित्रांनो, या ठिकाणी प्रॅक्टिस सेट नंबर 6.1 जो समजून घ्यायचा आहे, हा 6.1 समजून घेण्याच्या अगोदर हे जे फॉर्म्युले तुम्हाला दिसतात ना, हे फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत। हे फॉर्म्युले तुमचे पाठ पाहिजेत। हे फॉर्म्युले जर पाठ नसतील, हे फॉर्म्युले जर समजून घेतले नसतील तर प्रॅक्टिस सेट 6.1 तुम्हाला जमणार नाही। तर प्रॅक्टिस सेट 6.1 येण्याच्या अगोदर हे सगळे फॉर्म्युले येणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे। ओके, आता बघा या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे तो आपण समजून घेऊयात। बघा सगळ्यात पहिली गोष्ट, आता इथं मला काय दिलंय, दोन गोष्टींचा विचार करायचा। दिलंय काय आणि काढायचं काय? दिलंय काय साइन थिटा, काढायचं आहे काय कॉस थिटा आणि टॅन थिटा। तर आता पहिला कॉस थिटा काढायचा का टॅन थिटा काढायचा ते कसं ठरवायचं तर बघूयात। तर पहिली एक गोष्ट लक्षात घ्या, मला साइन वरून टॅन काढता येऊ शकतो का असा एक विचार करायचा। कधी कधी एखादी गुणोत्तर काढता येईलच असं नाही, पण काढता येऊ शकतो का असा एक विचार करायचा। बाबा सुरुवात कुठून करायची गणित सोडवायला? तर साइन पासून मी कॉस करू शकतो का, काढू शकतो का? मग हे कसं ओळखायचं, काढू शकतो का? मग असं सूत्र शोधायचं की ज्याच्यामध्ये साइन आणि कॉस हे दोघे सुद्धा असतील, फक्त हे दोघेच असतील। असं सूत्र शोधा की ज्याच्यात साइन आणि कॉस हे दोघेच असतील। दिसतंय का कुठलं सूत्र? बघा इथं फक्त एकटा साइन आहे, कॉस नाही। इथं फक्त एकटा कॉस आहे, साइन नाही। इथं साइन आणि कॉस दोघे पण आहे, पण तिसरा पण आलाय। दोघात तिसरा सगळं विसरा असा विषय झालेला आहे। म्हणजे हा पण चालणार नाही, हे दोन पण चालणार नाही। पण 9वा जो या ठिकाणी सूत्र आहे, या 9व्या फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्ही बघितलं, बघा हा 9 नंबरचा फॉर्म्युला आहे। या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याकडे काय दिलेलं आहे की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1। याच्यामध्ये साइन आणि कॉस दोघे सुद्धा आहेत, म्हणजे हा फॉर्म्युला मी वापरू शकतो। मग आपण या ठिकाणी हा फॉर्म्युला या ठिकाणी वापरूयात। साइन स्क्वेअर थिटा, बघा या ठिकाणी उत्तर लिहिताना लिहू साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1। मला कॉस थिटाची व्हॅल्यू काढायची, मग मी कॉस स्क्वेअर थिटाला इथंच लिहितो इज इक्वल टू 1 आपल्या जागेवर, प्लस साइन स्क्वेअर थिटा पलीकडे गेला मायनस साइन स्क्वेअर थिटा। आता या ठिकाणी 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, साइनची व्हॅल्यू आहे 7.25, त्याचा केला स्क्वेअर। 1 मायनस 7/25 चा स्क्वेअर, बघा 7 चा स्क्वेअर 49 आणि 25 चा स्क्वेअर 625 बरोबर। आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 1 इंटू 625 625 मायनस 49 इंटू 1 49 डिवायडेड बाय 625 इंटू 1 किती झालं 625। आता 625 मधून 49 गेले, बघा 625 याच्यातून 49 गेले, 5 मधून 9 जात नाही, 15 मधून 9 गेले बाबा 6 राहिले, इथे एक घेतला। परत या ठिकाणी 12 मधून 5 गेले 7, इथे एक आला 576। आपल्याकडे किती आन्सर येईल 576 डिवायडेड बाय 625। तर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू मला काय मिळालं 576/625। आता मग कॉस थिटा काय असेल, कॉस थिटा इज इक्वल टू दोघांचे स्क्वेअर रूट। 576 कोणाचा स्क्वेअर आहे 24चा, मग त्याचा स्क्वेअर रूट आला 24 आणि 625 चा स्क्वेअर रूट आला 25। म्हणजे अशा प्रकारे मी इथं हे उत्तर काढू शकतो। अशा प्रकारे मला मिळतोय कॉस थिटा इज इक्वल टू 24/25। आता कॉस थिटा मिळाला, आता कॉस थिटा मिळाल्यानंतर मला काय करायचं, या ठिकाणी टॅन थिटा पण काढायचा, कारण टॅन पण काढायला सांगितलं बाबा। मग टॅन काढायला कुठला फॉर्म्युला वापरायचा? बघा टॅन काढण्यासाठी कुठला फॉर्म्युला वापरायचा आता लक्षात घ्या। टॅन कुठं दिसतोय बाबा, इथं मला एका ठिकाणी टॅन दिसतोय। टॅन इज इक्वल टू 1/cot थिटा। कॉट थिटाची व्हॅल्यू माहिती आहे का भावांनो तुम्हाला? तर कॉट थिटाची व्हॅल्यू तुम्हाला माहिती नाहीये, मग तुम्ही नाही वापरू शकत ते सूत्र। आता दुसरा फॉर्म्युला बघा, इथं टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा आहे। साइन आणि कॉसची व्हॅल्यू माहिती आहे का? यस, कॉसची व्हॅल्यू काढले, साइनची व्हॅल्यू माहिती आहे, म्हणजे टॅन थिटाचा फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता इथं हा।
साइन अपॉन कॉस, ठीक आहे, हा वापरू शकता. म्हणजे असं चेक करावं लागेल आपल्याला. सगळी सूत्र समोर ठेवली तर गणित सोडवणं सोपं आहे. सूत्र समोर नसतील तर गणित सोडवणं थोडंसं अवघड जाऊ शकतं. त्यामुळे आपल्याला सगळी सूत्र, सगळे फॉर्म्युले समोर ठेवले पाहिजेत आपण. आणि ते सगळे फॉर्म्युले जर आपण समोर ठेवले तर आपल्याला ही सूत्र सोडवत असताना, ही फॉर्म्युले जे आहेत ते समजून घेत असताना, गणित समजून घेत असताना थोडंसं सोपं जाईल. परंतु सूत्र समोर नसेल तर थोडंसं अवघड पडू शकतं, ठीक आहे. आता मी वापरतो सूत्र tan θ इज इक्वल टू साइन θ अपॉन कॉस θ. ओके, साइन θ काय बाबा 7/25 माहिती लिहा, 7/25 डिवायडेड बाय कॉस θ इज इक्वल टू 24/25 आहे. मग या ठिकाणी 25 गेले, वर राहिले 7, खाली आले 24, म्हणजे तुमच्याकडं tan θ इज इक्वल टू काय आलं 7/24. तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नांच्या उत्तरांपर्यंत पोहोचता येईल. तर एकदम सिंपल असतं मित्रांनो, इतका काय अवघड विषय नसतो, ठीक आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न आपला नेक्स्ट क्वेश्चन जो आहे आपण तो बघूयात. बघा मी प्रत्येक वेळेस इथं या ठिकाणी हे जे क्वेश्चन आहे ते समोर सूत्र फॉर्म्युले समोर ठेवलेत. आता माझ्याकडे काय बाबा tan θ ची व्हॅल्यू दिली, tan θ वरून cos θ आणि sec θ काढायचा आहे. आता पहिलं बघा, तुम्ही विचार करा, म्हणजे विचार करत सुद्धा की tan वरून मला cos काढता येऊ शकतं का? असा कुठला फॉर्म्युला आहे का की ज्याच्यामध्ये tan आणि cos दोघे? बघा इथं cos आहे पण tan नाही, इथं tan आहे पण cos नाही, इथं tan आहे cos आहे पण त्याच्यासोबत sin पण आहे. त्याच्यामुळे हा फॉर्म्युला आपल्याला नाही जमणार. तिघ जण आहेत ना इथे, कारण sin ची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही. इथे तुम्हाला cos आहे पण tan नाही, इथे tan आहे पण cos नाही, म्हणजे cos आणि tan फक्त दोघेच जण आहे, असा कुठलाच फॉर्म्युला आपल्याकडे नाहीये. मग आता एक असं चेक करा, tan आणि sec चा फॉर्म्युला आहे का? असा कुठला फॉर्म्युला आहे का की ज्याच्यामध्ये tan आणि sec दोघे सुद्धा आहे? तर बघा हा फॉर्म्युला, याच्यामध्ये sec आणि tan दोघे सुद्धा आहे. म्हणजे हा फॉर्म्युला वापरून मी sec ची व्हॅल्यू काढू शकतो. मग हा फॉर्म्युला काय बाबा, या ठिकाणी तो फॉर्म्युला लिहा, sec स्क्वेअर θ इज इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर θ. ठीक आहे. आता sec स्क्वेअर θ इज इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर θ. tan ची व्हॅल्यू आहे 3/4 त्याचा स्क्वेअर. आता 1 प्लस 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन 16 × 1 16 प्लस 9 × 1 9 डिवायडेड बाय 16 × 1 16. मग आपल्याकडे काय आलं बाबा, sec स्क्वेअर θ इज इक्वल टू 16 प्लस 9 25/4. मग आता आपल्याकडे आलं sec स्क्वेअर θ इज इक्वल टू 25/16 आलं, 4 नाही आलं 16 आलं, 16 आलं. आता या दोघांची स्क्वेअर रूट, 25 चा स्क्वेअर रूट 5 आणि 16 चा स्क्वेअर रूट किती आलं बाबा 4. म्हणजे sec θ इज इक्वल टू, म्हणजे आपल्याकडे sec θ इज इक्वल टू काय आलं बाबा 5/4. हे आपल्याकडे sec θ ची ही व्हॅल्यू मिळेल. आता sec θ ची व्हॅल्यू आली बाबा, कॅल्क्युलेशनचा भाग तुम्हाला जमेल. sec θ ची व्हॅल्यू आली. आता sec नंतर मला काय करायचं बाबा, cos काढायचा आहे. आता मी cos काढतो. cos चा फॉर्म्युला कुठे, cos साठी मी काय करू शकतो बघा, कुठला फॉर्म्युला वापरू शकतो? इथे बघा cos θ इज इक्वल टू 1/sec θ येते, बरोबर. तसं cos θ कुठं कुठं येतोय बाबा, इथं येतोय. त्याचबरोबर cos θ या फॉर्म्युल्यामध्ये पण येतो, या फॉर्म्युला पण मध्ये येतोय, 3 ठिकाणी cos θ येतोय. मग तुम्ही कुठला फॉर्म्युला वापरू शकता बाबा, हा वापरू शकता का तुम्ही? साइन ची व्हॅल्यू आहे का नाही माहिती, इथं तुम्हाला tan ची व्हॅल्यू माहिती आहे पण साइन ची व्हॅल्यू माहिती नाही, त्याच्यामुळे हा पण नाही वापरू शकत. पण तुम्हाला sec ची व्हॅल्यू माहिती आहे, cos θ इज इक्वल टू 1/sec θ, म्हणून हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरू शकतो. cos θ इज इक्वल टू 1/sec θ. आता 1/sec θ ची व्हॅल्यू किती आहे बाबा, 5/4. मग या ठिकाणी इथं लिहू 5/4. 5/4 चं काय येतं, 1/1 डिवायडेड बाय 5/4 असेल तर हा 4 जातो वर आणि 5 येतो खाली. मग 4/5 तुमच्याकडे cos θ इज इक्वल टू 4/5, कारण cos ची व्हॅल्यू नेहमी sec च्या अपोजिट असते, sec च्या उलटी असते. तर अशा प्रकारे आपल्याला हा फॉर्म्युला, हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन आपण अशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. आता आपण पुढच्या क्वेश्चन कडे या ठिकाणी जाऊयात. पुढचा जो क्वेश्चन आहे तो काय बाबा, cot θ इज इक्वल टू, बघा आता पुढचा क्वेश्चन बघू. पुढच्या क्वेश्चन मध्ये जरा गडबडीमध्ये इथं 3/4च व्हॅल्यू आलेली आहे, पण 3/4 च्या इथे जरा व्हॅल्यू दुसरी आहे बघा, चेंज आहे. cot इज इक्वल टू 40/9. cot θ इज इक्वल टू 49 आय थिंक 40/9 आहे. ओके, 40/9 इज इक्वल टू 40/9 आहे बरं का, इथं 40/9. cot θ इज इक्वल टू 40/9 आहे व्हॅल्यू. cot θ इज इक्वल टू 40/9. हे जरा करेक्शन करूयात आपण या ठिकाणी. ओके, तर याच्यावरून मला काय कोसेक काढायचं आहे आणि साइन काढायचं आहे. आता कॉट वरून मी कोसेक काढू शकतो का? बघा, कॉट आणि कोसेक दोघं जण आहे, असा कुठला फॉर्म्युला आहे का? बघा, हा जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये कॉट आणि कोसेक दोघे सुद्धा आहेत.
म्हणजे मी कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा ह्या फॉर्म्युला वापरून मी उत्तर काढू शकतो. मग इथं लिहायचं बाबा कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. बरोबर. 1 प्लस कॉटची व्हॅल्यू किती बाबा 40/9 त्याचा केला स्क्वेअर. बरोबर. 1 प्लस 40चा स्क्वेअर किती बाबा 1600 9चा स्क्वेअर आला 81. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 1च्या खाली काय नाही म्हणजे 1 असतो. 81 × 1 81 प्लस 1 × 600 1600. ठीक आहे. 81 × 1 81. या दोघांची ॲडिशन आली 1681 डिवायडेड बाय 81. हे काय झालं कोसेक स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू आली. कोसेक स्क्वेअर थिटा. मग कोसेक थिटा किती आलं बाबा कोसेक थिटा बरोबर या दोघांची स्क्वेअर रूट. 1681 कितीचा स्क्वेअर आहे बाबा 41चा. याचं स्क्वेअर रूट 41 आणि 81चं स्क्वेअर रूट आलं 9. तर अशा प्रकारे आपल्याला कोसेक थिटाची व्हॅल्यू आली 41/9. आता साइन थिटाची व्हॅल्यू कशी काढणार बाबा. साइनचा फॉर्म्युला काय. मग साइनचा असा फॉर्म्युला शोधा की ज्याच्यामध्ये कॉट किंवा कोसेक मिळेल. मग बघा साइनचा फॉर्म्युला साइन इज इक्वल टू 1 कोसेक थिटा हा वापरू शकतो. साइन थिटा इज इक्वल टू 1 कोसेक थिटा. मग 1 बाबा कोसेक थिटाची व्हॅल्यू माझ्याकडे किती आहे कोसेक थिटाची व्हॅल्यू 41/9 आहे. मग इथे लिहायचं 41/9. मग याच्या अपोजिट होणार 9 गेले वर 41 आले खाली. तर अशा प्रकारे आपण साइन थिटा काढू शकतो. म्हणजे हे सगळे क्वेश्चन असेच सोडवायचे आहेत आपल्याला. फॉर्म्युले समोर पाहिजेत. फॉर्म्युले समोर असेल तर गाडी आपली एकदम सुसाट पडेल. पण फॉर्म्युले समोर नसेल तर गडबड होईल. आता इथे बघा या एक्झाम्पल मध्ये जर आपण व्यवस्थित बघितलं तर इथे आपल्याकडे काय दिले बाबा इफ 5 सेक थिटा बरं का 5 सेक थिटा मायनस 12 कोसेक थिटा इज इक्वल टू 0. याला थोडा वेगळ्या पद्धतीने बघा. आपण काय करू 5 सेक थिटा इथंच ठेवू आणि -12 आहे पलीकडे गेले +12 कोसेक थिटा. आता काय करू सेक आणि कोसेकला साइन आणि कॉस मध्ये आणू कारण साइन अपॉन कॉस इज इक्वल टू टॅन थिटा एक काहीतरी येऊ शकतो म्हणून. मग आता काय करू सेक म्हणजे काय असतो सेक थिटा इज इक्वल टू 1 कॉस थिटा कोसेक थिटा इज इक्वल टू 1 साइन थिटा. ते फॉर्म्युले वापरू. 5 × सेक म्हणजे 1 कॉस थिटा इज इक्वल टू 12 × कोसेक म्हणजे 1 साइन थिटा. आता एक काम करू बघा याचा अर्थ काय होतो 5 कॉस थिटा इज इक्वल टू 12 × 1 12 साइन थिटा. आता साइन थिटा हा डिवाइड इकडे गेला मल्टिप्लाय 5 × कॉस साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू 12 आलं. बरोबर. हा 5 मल्टिप्लाय इथं आला डिवायडेड बाय. मग साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू 12 आपल्या जागेवर हा 5 मल्टिप्लाय इथं आले 5 डिवायडेड बाय. आता साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे काय असतो साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा असतो. म्हणजे या ठिकाणी आपण लिहू शकतो इथे टॅन थिटाची मला एक व्हॅल्यू मिळेल 12/5. आता मला टॅन थिटाची व्हॅल्यू मिळाली. इथे मला टॅन मिळाला पण मला टॅन काढायचा होता का बाबा नव्हता काढायचा तरी पण मिळाला. चमारी बटर खारी काढायचा नव्हता तरी मिळाला पण तो मिळणं गरजेचं आहे. एक कुठला तरी रेशो मिळाला की त्याच्या आधारावरती बाकी सगळा कार्यक्रम आपल्याला करता येतो. आता याच्या आधारावरती बाकी सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी काढूया. आता सेक थिटा काढता येऊ शकतो का टॅन वरून बघा चेक करा बाबा. टॅन टू सेक फॉर्म्युला आहे बाबा सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 + टॅन स्क्वेअर थिटा तो वापरू. सेक स्क्वेअर थिटा बरं का हा फॉर्म्युला वापरू. सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 + टॅन स्क्वेअर थिटा. चला सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 + टॅन ची व्हॅल्यू किती 12/5 12/5 चा करा स्क्वेअर. बरं 1 + 12 चा स्क्वेअर 144 आणि 5 चा स्क्वेअर 25. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 1 × 25 25 प्लस 144 × 1 144 डिवायडेड बाय 25 1 जा 25. बरं मग आता आपल्याकडे आलं सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 144 + 25 किती झालं 169 डिवायडेड बाय 25. सो देअरफॉर सेक थिटा इज इक्वल टू यांची स्क्वेअर रूट 169 13 चा स्क्वेअर आहे आणि 25 5 चा स्क्वेअर आहे. ठीक आहे म्हणजे सेक थिटा इज इक्वल टू 13/5 आलं. आता सेक थिटा नंतर कॉस थिटा. आता कॉस थिटा मी कसा काढू शकतो कॉसचा फॉर्म्युला बघा. कॉसचे फॉर्म्युला चेक करा. कॉसचा इथं पहिला फॉर्म्युला आहे 1 सेक थिटा. सेकची व्हॅल्यू माहिती आहे का तुम्हाला येस सेकची माहिती आहे मग वापरा तो. चला कॉस थिटा इज इक्वल टू 1 सेक थिटा. बरं मग 1 सेक थिटाची व्हॅल्यू किती 13/5. मग कॉस थिटा इज इक्वल टू काय होतं 13/5 च्या उलटी होणार 5 गेले वर 13 आले खाली म्हणजे कॉस थिटा इज इक्वल टू 5/13 आलं. ठीक आहे चला बाबा कॉस थिटा पण मला मिळालं. आता काय काढायचं साइन थिटा. आता साइन थिटा कसा काढू रे बाबा. साइन थिटा कसा काढू शकतो बघा. साइन थिटा इज इक्वल टू 1 कोसेक थिटा.
कोसेकची व्हॅल्यू माहिती आहे का? नाही माहिती बाबा, मला कोसेकची व्हॅल्यू माहिती नाही तर मी कसं काढू? बरोबर. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बाबा असा आहे, टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. हा फॉर्म्युला वापरू शकतो का? टॅनची व्हॅल्यू माहिती, टॅन आणि कॉसची व्हॅल्यू दोन्हींच्या व्हॅल्यू माहिती आहे का? चला, मला टॅनची पण व्हॅल्यू माहिती आहे, कॉसची पण व्हॅल्यू माहिती आहे, तर हा फॉर्म्युला मी वापरू शकतो. किंवा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 हा पण वापरू शकतो. दोघांपैकी कुठला आहे? कारण मला कॉसची व्हॅल्यू माहिती आहे, साइनची काढायची, त्याच्यामुळे हा पण वापरू शकतो. तर मी हा 7वा वापरतो सध्या. काय फॉर्म्युला आहे बाबा? टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बरं, टॅन थिटाची व्हॅल्यू काय बाबा? 12/5 आहे. 12/5 इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटाची व्हॅल्यू काय बाबा? 5/13. 5/13. आता 5/13 डिवाइड, इकडे आले मल्टिप्लाय. 12/5 इंटू 5/13 इज इक्वल टू साइन थिटा. आता हे 5 गेले, मग साइन थिटा इज इक्वल टू मला काय मिळालं? हा 12 होता वरती आणि हा 13 आला खाली, म्हणजे 12/13 ही साइन थिटाची व्हॅल्यू मला या ठिकाणी मिळालेली आहे. तर अशा प्रकारे आपण हा 4th नंबरचा क्वेश्चन जो आहे तो सॉल्व्ह करू शकतो. आता याच्यातला पुढचा 5 नंबरचा क्वेश्चन आपण बघूयात. तर सगळे क्वेश्चन्स आपल्याला बघायचे, तर आज आपण जास्तीत जास्त क्वेश्चन बघण्याचा प्रयत्न करू, त्यानंतर बाकी इतर प्रश्न आपल्याला बघता येतील. आता इथं बघा, इफ टॅन थिटा इज इक्वल टू 1 देन फाइंड साइन थिटा प्लस कॉस थिटा डिवायडेड बाय सेक थिटा प्लस कोसेक थिटा. म्हणजे मला काय करायचं? हा रेशो काढायचा आहे. साइन थिटा काढायचा, कॉस थिटा काढायचा, सेक थिटा काढायचा, कोसेक थिटा काढायचा, या सगळ्या गोष्टी काढायच्यात. तर पहिला एक विचार करतो मी, टॅनचा वापर करून सगळ्यात आधी काय काढू? फक्त टॅन आणि दुसरा कोण असतो टॅनच्या सोबत? टॅनचा वापर करून सगळ्यात आधी मी सेक काढू शकतो, कारण किंवा कॉट काढू शकतो. कॉटची गरज आहे काही तर नाही गरज. टॅनचा वापर करून मी कॉट पण काढू शकतो. कॉट थिटा इज इक्वल टू 1/टॅन थिटा. पण कॉटची गरज आहे का? नाही. पण टॅनचा वापर करून मी सेक अगोदर काढू शकतो. मग तो सेक काढून घ्या. फॉर्म्युला आहे सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. बघा, 1 प्लस टॅनची व्हॅल्यू 1 आहे, 1चा स्क्वेअर. 1 प्लस 1चा स्क्वेअर 1, 1 प्लस 1 2, म्हणजे सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 2, म्हणजे सेक थिटा इज इक्वल टू 2चं स्क्वेअर रूट आलं √2. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सेक थिटाची जी काही व्हॅल्यू मिळाली, ती सेक थिटाची व्हॅल्यू आपल्याला मिळाली √2. आता सेक वरून तुम्ही काय काढू शकता त्याचा एक थोडासा विचार करा, त्याचा एक आढावा घ्या मनातल्या मनात. सेकचा वापर करून मी काय काढू शकतो? बघा, सेक थिटा इज इक्वल टू 1/कॉस थिटा किंवा कॉस थिटा इज इक्वल टू 1/सेक थिटा. म्हणजे कॉस काढू शकतो, कॉसची गरज आहे. चला बाबा, मी कॉस काढतो. सेकचा वापर करून कॉस काढतो. कॉस थिटा इज इक्वल टू 1/सेक थिटा असतं. मग कॉस थिटा इज इक्वल टू 1/सेक थिटाची व्हॅल्यू किती बाबा? √2 आहे. मग या ठिकाणी 1/√2 आलं, म्हणजे कॉस थिटा इज इक्वल टू 1/√2. आता कॉसचा वापर करून मी काय करू शकतो बाबा? कॉसच्या जोडीला कोण आहे बाबा? कॉसचा वापर करून मी साइन काढू शकतो. बघा, काय काढू शकतो? तर कॉसचा वापर करून साइन काढू शकतो. साइनची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे, मग कॉसचा वापर करून आपण ही साइनची व्हॅल्यू काढू. मग फॉर्म्युला काय असतो आपल्याकडं? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काढायचे. साइन स्क्वेअर थिटा आपल्या जाग्यावर, 1 आपल्या जाग्यावर, कॉस स्क्वेअर थिटा प्लस आहे, पलीकडे गेला मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आता बघा, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, कॉसची व्हॅल्यू किती आहे? 1/√2, त्याचा केला स्क्वेअर. बरं का, मग आपल्याकडे येईल साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस याचा स्क्वेअर किती? 1चा स्क्वेअर 1, √2चा स्क्वेअर 2. बरं, मग आता आपल्याकडे आलं साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस हाफ. एकातून अर्धा गेला, किती राहिला? अर्धा राहिला. 1 मधून 1.5 गेला तर हाफ राहिला आपल्याकडं. ओके, इथं राहिले फक्त हाफ. आता याचा स्क्वेअर रूट साइन थिटा इज इक्वल टू 1चं स्क्वेअर रूट 1, 2चं स्क्वेअर रूट √2. अशा प्रकारे साइन थिटा इज इक्वल टू 1/√2 तुम्हाला मिळाला. आता बघा, काय काय आपण काढलं आणि काय काय आपल्याकडे बाकी आहे त्याचा विचार करा. काय काढलं? साइन आहे का? आला. कॉस आहे का? बाबा कॉस कुठे आला. सेक आहे का? यस माहिती. आता कोण राहिला? कोसेक. कोसेक कसा काढू शकतो? कोसेकचं फॉर्म्युला कुठे आहे? हा फॉर्म्युला वापरू शकतो का? कोसेक इज इक्वल टू 1/साइन. साइनची व्हॅल्यू माहिती आहे, साइनची व्हॅल्यू माहिती आहे म्हणून हे वापरू शकतो. कोसेक थिटा इज इक्वल टू 1/साइन थिटा. ठीक आहे, मग इज इक्वल टू 1/साइन थिटाची व्हॅल्यू आहे 1/√2. 1/√2च्या उलटे काय होतात? √2 होतात. म्हणजे इथं कोसेक थिटा जो आहे तो आपल्याकडे किती आला? √2 आपल्याकडे या ठिकाणी आलाय. तर आता आपण आपल्या फायनल मुद्द्याकडे जाऊ. आपल्याला काय करायचं आहे? साइन थिटा प्लस कॉस थिटा डिवायडेड बाय सेक थिटा प्लस को सेक थिटा आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. बघा,
आता साइन थिटा प्लस कॉस थिटा, साइन थिटाची व्हॅल्यू काय त्या व्हॅल्यू टाका. साइन थिटाची व्हॅल्यू कुठे गेली बाबा 1/√2, कॉस थिटाची 1/√2. मग इथं 1/√2 प्लस 1/√2 डिवायडेड बाय आपल्याकडे काय बाबा सेक थिटा प्लस कोसेक थिटा. सेक थिटाची व्हॅल्यू √2, कोसेक थिटाची व्हॅल्यू √2. मग इथं लिहा √2 प्लस √2. आता इथं जर आपण बघितलं एकंदरीत नीट जर विचार केला तर या वर काय होईल, वर बघा 1/√2 1/√2, √2 कॉमन आहे. मग त्या √2 ला आपण काय करू एकदाच लिहू आणि वरती 1 + 1 लिहू आणि खाली √2 + √2 2 टाइम आहे म्हणून 2√2 इज इक्वल टू. आता वर काय होईल बाबा आपल्याकडे बघा या ठिकाणी वर जर बघितलं तर वर आपल्याकडे होईल 1 + 1 2, 2/√2 डिवायडेड बाय 2√2 म्हणजे याचा अर्थ 2√2/1. माहिती इथं डिवाइड आहे तर त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं कधी पण भागाकाराचा गुणाकार म्हणजे 2/√2 इंटू 2√2/1 आहे ना तर उलट होतं 1/2√2. ज्यावेळेस आपण भागाकाराचा गुणाकार करतो त्यावेळेस सगळा उलटा विषय होऊन जातो 2√2 असं सगळं अपोजिट होतं. आता याच्यातून कोण कट होईल 2 कट झाले 2 कट झाले. मग आपल्याकडे काय राहिले बाबा 1/√2 इंटू √2. मग 1/√2 इंटू √2 ओनली 2 आले म्हणजे किती उत्तर आलं बाबा 1/2 आलं. तर अशा प्रकारे आपण इथं उत्तर काढू शकतो 1/2 आणि अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो किंवा या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर घ्या. तर एकंदरीत लक्षात घ्या हे फॉर्म्युले आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि फॉर्म्युले समोर पाहिजेत. फॉर्म्युले समोर नसेल तर मग ही गणितं जमणार नाही. पहिले फॉर्म्युले पाठ पाहिजेत. पाठ नसतील तर सुरुवातीला गणित सोडवत असताना फॉर्म्युले समोर घ्या, समोर फॉर्म्युले ठेवून ही गणितं सोडवण्याचा प्रयत्न करा, जमेल तुम्हाला. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी. पुढचा प्रश्न आता प्रूव्ह दॅट. आता याच्यामध्ये सुद्धा प्रूव्ह दॅटचा जो मुद्दा आहे 6 नंबरचा क्वेश्चन त्याच्यामध्ये प्रूव्ह दॅटमध्ये 11-12 गणितं आहेत. तर त्यातली पण आपण आज काही जास्तीत जास्त गणितं बघण्याचा प्रयत्न करू. प्रूव्ह दॅटमध्ये सुद्धा आपल्याला ते फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत त्याच्यामुळे मी इथं सुद्धा समोर फॉर्म्युले घेतलेले आहेत. तर पहिला क्वेश्चन आपण बघू. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी बघा या प्रकारच्या क्वेश्चनमध्ये 2 गोष्टी आहेत बघा. एक लेफ्ट हँड साईड असते आणि एक राईट हँड साईड. इथे बघा ही जी साईड आहे ही एक साईड आहे आणि ही एक साईड आहे. इक्वल टूच्या या राईट साईडला हिला म्हणतात राईट हँड साईड आणि इकडे जी आहे ती लेफ्ट हँड साईड. अशा 2 साईड या ठिकाणी आपल्याकडे आहेत. तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण काय करायची, जी मोठी कोण आहे बाबा LHS लेफ्ट हँड साईड आपण घेऊ. लेफ्ट हँड साईड काय दिले बाबा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस थिटा आणि प्लस कॉस थिटा. आता इथं हे गणित सोडवून पुढे जाण्याचे 2 मार्ग आहेत बरं का. पुढे जाण्याचे 2 मार्ग आहेत. आता इथून पुढे जाण्याचे 2 मार्ग. एक मार्ग तुम्हाला बरोबर उत्तराकडे घेऊन जाईल आणि एक मार्ग तुम्हाला थोडासा उत्तर कदाचित चुकवू शकतं. पण तुम्हाला कधी कधी काय होतं की आपण ज्यावेळेस एखादं आपलं ध्येय गाठायचं असतं आणि कुठेही जायचं असतं 2 रस्ते ज्यावेळेस आपल्याला दिसतात त्यावेळेस पहिल्यांदा आपण या 1 नंबरच्या रस्त्याने जातो आणि जर आपण मार्गापर्यंत पोहोचलो तर ठीक आहे, नाही पोहोचलो तर परत येतो पण दुसऱ्या मार्गाने आपण जातो. मग दुसरा मार्ग आपण स्वीकारून त्या दुसऱ्या मार्गाने आपण 100% पोहोचू शकतो. पण दोघांपैकी एका मार्गाने आपण पोहोचणार. मग तसे इथं 2 मार्ग कुठले. पहिला मार्ग डायरेक्ट कॅल्क्युलेशन करा, गुणाकार भागाकार बेरीज वगैरे असेल तर ते डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायचं बाबा, क्रॉस मल्टिप्लिकेशन काय असेल ते. आणि दुसरा मार्ग काय फॉर्म्युले टाका, याच्यामध्ये फॉर्म्युले टाका डायरेक्ट बाबा, याचे फॉर्म्युले लिहा सगळ्यांचे. म्हणजे पहिला मार्ग म्हणजे इथं प्लस आहे, मी डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन कॅल्क्युलेशन करून उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. आलं तर ठीक, नाहीतर मग काय मग ह्यांची सूत्र साइन स्क्वेअर थिटाचं सूत्र, कॉस थिटाचं सूत्र, या कॉस थिटाचं सूत्र काय असेल ते टाकणार. पण याच्यामध्ये सुरुवातीला आपण पहिला मार्ग काय करू की इथं काय बाबा कॅल्क्युलेशन होतंय का चेक करू. आता मला काय करायचं या ठिकाणी इथं खाली काय ना म्हणजे 1 असतो. काय करायचं याला सगळ्याला सॉल्व्ह करून उत्तर सेक थिटा आलं पाहिजे. हे गणित सोपं का, कारण ऑलरेडी उत्तर आपल्याकडे दिलेलं आहे. आता जरा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून काय मिळतंय का बघा, कारण मला ऍडिशन करायचं ना इथं, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. साइन स्क्वेअर थिटा इंटू 1 काय झालं बाबा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा 2 टाइम मल्टिप्लाय म्हटल्यावरती आणि डिवायडेड बाय हा कॉस स्क्वेअर थिटा इंटू कॉस थिटा इंटू 1 कॉस थिटा. आता मला सांगा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय असतं. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 1 असतं, म्हणजे याच्या जागेवर 1 लिहू शकतो आणि आपण कॉस थिटा. मग इथं तसं लिहा बाबा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मग आता 1 अपॉन कॉस म्हणजे काय होतं, 1 अपॉन कॉस म्हणजे काय येतं का बाबा. 1 अपॉन कॉस म्हणजे काय असतं, 1 अपॉन कॉस म्हणजे सेक थिटा असतो. मग इथं 1 अपॉन कॉसच्या जागेवर आपण लिहिणार सेक थिटा, बिकॉज सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. हा फॉर्म्युला या ठिकाणी आपण वापरला. जो फॉर्म्युला वापराल तो ब्रॅकेटमध्ये लिहा. बघा तुम्हाला सेक थिटा तुमचं उत्तर आलं, ऑटोमॅटिक उत्तर येतं.
जास्त टेन्शन घ्यायचं नसतं, ऑटोमॅटिक तुमचे उत्तर येतं, तुम्हाला समजलं असेल. पुढचा बघा, या ठिकाणी प्रश्न पण सेम आहे. पुढचा प्रश्न बघा, आता इथे बघा, इथे LHS लेफ्ट हँड साइड काय दिले बाबा, कॉस स्क्वेअर थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू मला 1 आलं पाहिजे. आता इथं काय सूत्र फॉर्म्युला दिसतोय का बाबा कुठला लपलाय? आता इथं बघा, दोन मार्ग मी तुम्हाला म्हटलं. पहिला मार्ग डायरेक्ट कॉस स्क्वेअर थिटाने दोघांना मल्टिप्लाय करू, पहिला मार्ग. दुसरा मार्ग कुठला फॉर्म्युला लपलाय का बाबा, कॉसचा फॉर्म्युला, टॅनचा फॉर्म्युला काय लिहू शकतो का? बघा इथं 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे काय असतो का बाबा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे नीट विचार करा, सेक स्क्वेअर थिटा असतो. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे सेक स्क्वेअर थिटा असतो. म्हणजे तुम्ही काय लिहू शकता, इथं कॉस स्क्वेअर थिटा लिहिलं आणि इंटू याच्या ऐवजी लिहा सेक स्क्वेअर थिटा. बट कारण काय माहितीये का, सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता या ठिकाणी आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 आलं पाहिजे बाबा. आता हे कसं काय, हा विषय काय आहे, दोघांचं कसं काय मी मल्टिप्लिकेशन 1 आणू? सेक आणि कॉसचा जर विचार केला तर हे जे रिलेशन आहे दोघांचे एकमेकांचे अपोजिट असतात. आता सेक आणि कॉस दोघांचे रिलेशन एकमेकांचे अपोजिट असतात. आता समजा मी कॉस थिटाचा फॉर्म्युला लिहू शकतो का? दोघांपैकी कोणाचाही फॉर्म्युला लिहा तुम्ही. समजा मी कॉसचा फॉर्म्युला काय लिहू शकतो, 1/sec. मग कॉसचा जर 1/sec लिहिलं तर सेक कट होईल. मग मी काय करतो, कॉस स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला लिहितो 1/sec स्क्वेअर थिटा. बघा कॉस थिटाचा फॉर्म्युला 1/sec थिटा, पण इथं कॉस स्क्वेअर आहे, मग कॉस स्क्वेअरचा फॉर्म्युला 1/sec स्क्वेअर थिटा आणि इंटू हा सेक स्क्वेअर थिटा. इथं लिहा बाबा आपण काय फॉर्म्युला वापरला, कॉस थिटा इज इक्वल टू 1/sec थिटा आणि कट काय होईल, सेक स्क्वेअर थिटा गेला तर एकच राहिला, इज इक्वल टू तुमची आली RHS. म्हणजे तुमचं उत्तर आलं. समजा एखाद्याने असा विचार केला की बाबा इथं असं आहे ना बाबा, कॉस स्क्वेअर थिटा इंटू सेक स्क्वेअर थिटा, मी सेक स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला लिहितो, कॉस स्क्वेअर थिटा इंटू एखादा म्हटला सेकचा फॉर्म्युला लिहितो, सेक इज इक्वल टू काय 1/cos असतं. मग इथं समजा त्यांनी लिहिला 1/cos स्क्वेअर थिटा, तर कॉस स्क्वेअर थिटा गेला तरी 1 आन्सर येईल. म्हणजे दोघांपैकी तुम्ही कुठलाही फॉर्म्युला या ठिकाणी इथं वापरू शकताय. तर अशा प्रकारे या गणितांना आपल्याला सोडवता येऊ शकतं. आता पुढचं एक बघूयात एक्झाम्पल काय बघा, हा विषय थोडासा वेगळा आहे. या गणितामध्ये काय करायचं बघा, इथं काय आहे, आता इथं जर आपण LHS जर बघितले लेफ्ट हँड साइड, या ठिकाणी काय येतं बाबा, बघा 1 - sin थिटा डिवायडेड बाय 1 + sin थिटा. बघा असं जर काय असेल तर तुम्हाला आधीच सांगून ठेवतो, खाली जर 1 + sin थिटा असेल, 1 - sin थिटा असेल, 1 + cos थिटा असेल, 1 - cos थिटा असेल, तर अशा टायमाला खाली 1 प्लस आहे ना, तर मायनसने मल्टिप्लाय करा. 1 - sin थिटा डिवायडेड बाय 1 - sin थिटा याने मल्टिप्लाय करा. खाली काय मायनस आहे प्लस आहे, याच्या अपोजिट खाली जर 1 प्लस आहे म्हणून आपण 1 - sin थिटाने मल्टिप्लाय केला, आणि जर खाली 1 - असतं तर 1 + sin थिटाने वर आणि खाली मल्टिप्लाय केलं असतं. आता हे मल्टिप्लिकेशन करून काय बाबा उत्तर येईल, 1 - sin थिटा 1 - sin थिटा 2 टाइम आहे म्हणजे स्क्वेअर होतो. मग आपण लिहिणार 1 - sin थिटाचा स्क्वेअर. इथं काय लिहिणार 1 + sin थिटा 1 - sin थिटा. बघा म्हणजे इथं काय बाबा a + b आणि a - b हा जो फॉर्म्युला आहे काय येतो बाबा, a² - b² चा हा फॉर्म्युला आहे बरोबर. तसं इथं 1चा स्क्वेअर - साईनचा स्क्वेअर, 1चा स्क्वेअर 1, साईनचा स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा. आता या ठिकाणी बघा रूट मध्ये 1 - sin थिटा आणि होल स्क्वेअर जसाच्या तसा, त्याला काय धक्का नाही द्यायचा, 1 - sin थिटा होल स्क्वेअर. पण खाली जर विचार केला तर 1 - sin स्क्वेअर थिटा म्हणजे काय, बघा या फॉर्म्युलेचा जर तुम्ही विचार केला, मी कॉस स्क्वेअर थिटाला इथंच ठेवलं आणि 1 आपल्या जागेवर, हा साइन स्क्वेअर थिटा प्लस एक पलीकडे गेला मायनस साइन स्क्वेअर थिटा, म्हणजे 1 - sin स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा येणार तुम्हाला. मग इथं लिहायचं 1 - sin स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा. वाटलंच तर इथं ब्रॅकेटमध्ये तुम्ही लिहा की बाबा कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 - sin स्क्वेअर थिटा, असा पण एक फॉर्म्युला बनतोय. मग आता बघा हा स्क्वेअर गेला म्हणजे स्क्वेअर रूट काढू दोन्ही बाजूचा, हे स्क्वेअर रूट जाईल, स्क्वेअर गेला की दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट जाईल, म्हणजे 1 - sin थिटा अपॉन कॉस थिटा एवढंच आपल्याकडे उरेल. ओके, मग पुढे काय येईल आपल्याकडे बाबा, बघा LHS इज इक्वल टू 1 - sin थिटा अपॉन कॉस थिटा. याला आपण कसं लिहू शकतो बघा, असंही लिहू शकतो 1 - cos थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा, असं आपण या ठिकाणी वेगवेगळं सुद्धा लिहू शकतो बरं का, कारण कॉस थिटा खाली एकदा आहे. 1 - sin थिटा म्हणजे 1 cos थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा असं लिहू शकतो, कारण शेवटी डिनॉमिनेटर एकच आहे, वरती असंच होणार, हीच स्टेप येणार याच्यानंतर. आता 1 cos थिटा म्हणजे काय असतो बघा, 1 cos थिटा म्हणजे बघा 1 cos म्हणजे काय असतो सेक थिटा, 1 cos थिटा म्हणजे काय असतो सेक थिटा.
आणि त्याच्यानंतर मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय असतो, साइन थिटा अपॉन कॉस थिटा असतो टॅन थिटा, 1 मायनस टॅन थिटा. हे तुमचं प्रूफ झालं. सेक थिटा मायनस टॅन थिटा राहिलं, सॉरी सेक थिटा मायनस टॅन थिटा हे आपलं उत्तर आलं. तर अशा प्रकारे आपल्याला काहीतरी जुगाड करून ह्या उत्तरांपर्यंत पोहोचावं लागेल. ठीक आहे. आता याच्यानंतर सुद्धा अजून बरीचशी गणितं आहेत, बरेचसे एक्झाम्पल्स आहेत. तर काही पुढची जी गणित आहे त्याच्यातलं हे एक एक्झाम्पल बघा, चौथं. याच्यात काय करायचं बाबा, याच्यामध्ये आता मी काय करतो, LHS बघा किती मोठी आहे. पहिली गोष्ट सेक थिटा मायनस कॉस थिटा, बरोबर. त्याच्यानंतर कॉट थिटा प्लस टॅन थिटा. मला काय पाहिजे, टॅन आणि सेक पाहिजे. एक तुम्हाला टिप सांगतो, जर अशा प्रकारे काय सुचत नसेल, डोकं चालत नसेल ना, तर सगळ्यांना साइन आणि कॉसमध्ये आणा. टॅन म्हणजे काय असतो, साइन अपॉन कॉस असतो. आणि सेक म्हणजे काय असतो, 1 अपॉन कॉस असतो, बरोबर. मग एक काम करा, सगळ्यांना साइन आणि कॉसमध्ये आणा. बघा सगळ्यांना साइन आणि कॉसमध्ये. सेकला कशात आणू शकतो, सेकचा फॉर्म्युला लिहा 1 अपॉन कॉस, बरोबर. आपल्याला साइन कॉसमध्ये आणायचा, ऑलरेडी हा कॉस आहे तर कॉसमध्ये, तर त्याला नका काय करू. कॉटचा फॉर्म्युला काय असतो, कॉटचा फॉर्म्युला आपल्याकडे असतो कॉस अपॉन साइन. मग इथं लिहा कॉस थिटा अपॉन साइन थिटा प्लस टॅन थिटाचा फॉर्म्युला काय असतो, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. इथं लिहा साइन थिटा अपॉन कॉस थिटा. झालं. आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन, कॉसच्या खाली काय नाही म्हणजे 1, 1 × 1 1 मायनस कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा इंटू 1 कॉस थिटा. ठीक आहे, झालं. पलीकडे पण क्रॉस मल्टिप्लिकेशन, कॉस इंटू कॉस कॉस स्क्वेअर म्हणून कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन इंटू साइन साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय साइन थिटा इंटू कॉस थिटा साइन थिटा इंटू कॉस थिटा. बघा मी जे काही फॉर्म्युले इथं वापरले लिहिले नाही, कारण जागा कमी म्हणून नाही दिले. आता 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा काय, बघा 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे साइन स्क्वेअर थिटा, कारण हा कॉस स्क्वेअर थिटा प्लस गेला, तिथं प्लस आहे तिकडे गेला मायनस झाला, म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे आपल्याकडे असतो साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय असतो, कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे 1 असतो. मग याच्या जागेवर तुम्ही लिहा 1 अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा. आता इथं काम करू, साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय असतो, साइन थिटा इंटू साइन थिटा आणि डिवायडेड बाय हा काय बाबा कॉस थिटा इंटू साइन थिटा आणि इंटू कॉस थिटा. मग आता बघा एक साइन थिटा गेला. मग साइन थिटा गेल्यामुळे आपल्याकडे काय राहिलं, समजा एका ठिकाणी आपण काय करू, साइन थिटा अपॉन कॉस थिटा लिहू. चला इथं लिहू साइन थिटा अपॉन कॉस थिटा आणि इंटू दुसऱ्या जागेवरती जर आपण बघितलं साइन थिटा अपॉन कॉस थिटा लिहिलं आणि इंटू दुसऱ्या बाजूला काय बाबा कॉस थिटा एकटा आहे खाली, मग 1 अपॉन कॉस थिटा लिहू शकतो. आता साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय असतं, साइन अपॉन कॉस काय असतं, साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा असतो. मग इथं लिहिला टॅन थिटा इंटू 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे काय असतो, 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे सेक थिटा असतो. इथं लिहिलं सेक थिटा. तर झालं तुमचं उत्तर टॅन थिटा इंटू सेक थिटा. म्हणजे एकदम सोपा विषय मित्रांनो, फॉर्म्युले समोर ठेवायचे, थोडंसं डोकं लावायचं, गणिताच्या उत्तरापर्यंत पोहोचायचं, पण टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे. आता पुढे बघा, हे झालं चौथं गणित. हे बघा 5वं एक्झाम्पल. हे तर लय सोपं आहे मित्रांनो, सरळ बघा. LHS कॉट थिटा प्लस टॅन थिटा, बरोबर असं आहे तर काय पाहिजे, कॉसेक थिटा इंटू सेक थिटा पाहिजे. फॉर्म्युला लिहा ना, कॉटचा फॉर्म्युला साइन आणि कॉसमध्ये काय साइन थिटा पण कॉस थिटा पण साइन थिटा. चला कॉस थिटा अपॉन साइन थिटा, सरळ फॉर्म्युले लिहा. टॅन थिटाचा काय बाबा साइन थिटा अपॉन कॉस थिटा, फॉर्म्युले लिहिले, सरळ फॉर्म्युले लिहिले. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की उत्तरापर्यंत पोहोचताय. बघा कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय साइन थिटा इंटू कॉस थिटा साइन थिटा इंटू कॉस थिटा. बरं, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय असतो, 1 असतो. इथं वर लिहायचं 1 अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा. आता इथं काय झालं बाबा, दोन उत्तर येतील बघा. 1 अपॉन साइन थिटा असं करू शकता तुम्ही, इंटू 1 अपॉन कॉस थिटा असं लिहू शकता. आता मला सांगा 1 अपॉन साइन थिटा म्हणजे काय असतो, 1 अपॉन साइन थिटा म्हणजे कोसेक थिटा, बरोबर, कोसेक थिटा. आणि 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे काय असतो, 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे सेक थिटा. आलात तुम्ही उत्तरापर्यंत, एकदम परफेक्टली उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचला. असं फटाफट तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकताय, जास्त टेन्शन नाही. मी काय म्हटलं 2 मार्ग असतात, फॉर्म्युला लिहिले, डायरेक्ट कॅल्क्युलेशन करणे. इथं तुमचं डायरेक्ट कॅल्क्युलेशन काय होणार आहे, कॉट थिटा प्लस टॅन थिटा काहीच होणार नाही, म्हणून दोघांचे फॉर्म्युला लिहिले, संपला विषय. पुढे बघा, या ठिकाणी 1 अपॉन, आता इथे बघा मी तुम्हाला मगाशी म्हटलं LHS 1 अपॉन
सेक थिटा मायनस टॅन थिटा. आता खाली बघा 1 आपण जर डिवाइडमध्ये जर का मायनस आहे तर आपण कशाने मल्टिप्लाय करायचं, प्लसने. मला उत्तर काय पाहिजे, सेक थिटा प्लस टॅन थिटा पाहिजे ना. आता इथे खाली मायनस आहे तर मी वर आणि खाली कशाने मल्टिप्लाय करणार, सेक थिटा प्लस टॅन थिटा डिवायडेड बाय सेक थिटा प्लस टॅन थिटा. बघा ओके. आता इथं काय गंमत होईल बाबा, बघा या ठिकाणी जर आपण बघितलं व्यवस्थित विचार केला तर बघा 1 इंटू सेक थिटा प्लस टॅन थिटा सेक थिटा प्लस टॅन थिटाच राहणार. आणि इथं ए मायनस बी ए प्लस बी आपला फॉर्म्युला आहे. ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तसंच इथं काय येणार बाबा, सेकचा स्क्वेअर सेक स्क्वेअर थिटा बघा इथं लिहा सेक स्क्वेअर थिटा मायनस बीच्या जागेवर टॅन आहे म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा. आता एक लक्षात घ्या, सेक थिटा प्लस टॅन थिटा डिवायडेड बाय सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे काय. आता याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला, बघा याच्यामधली पुढची पायरी, मी सेक स्क्वेअर थिटा आपल्या जागेवर ठेवला, टॅन स्क्वेअर थिटा प्लस इकडे आला मायनस टॅन स्क्वेअर थिटा केला, इज इक्वल टू मला काय मिळणार आहे, 1 मिळणार आहे. म्हणजे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे 1 असतो आणि 1 ने डिवाइड केलं तर तुमचं सेक थिटा प्लस टॅन थिटा हे उत्तर तेच राहणार आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल अजिबात होणार नाही. तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता यानंतर पण आणखी काही गणित आहेत, पण पुढची जी काही गणित आहेत ते आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात. तर थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट करतो मित्रांनो, आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले. आणि अजूनपर्यंत तुम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन नसेल केला तर तो जॉईन करा. आणि त्याचबरोबर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा. बाय मित्रांनो, धन्यवाद.